भाई लोग शुभ सकाळ मंडळी। अशा प्रकारे आपल्या दिवसाची सुरुवात आज गोठ्यातून झाली आहे। आणि या म्हशी किती दूध देतात? 2 म्हशी दूध देतात ना। आणि आपल्यासोबत आज आहेत मामा करतायत काम शेण काढणं। आपल्याला जरा जायचं होतं बाहेर म्हणून आपण सकाळी तयार झालोय। आपल्याला जरा गोठा दाखवूया आपल्या मैत्रिणी। कसा आहे बंडा? नाच करते काय? मित्रांनो बसलोय आपण आता नाश्ता करायला। आपल्याला जायचं होतं बाहेर। मामीने आपल्याला दिलाय भात करून, खातो पटपट आणि तुम्हाला आमची गाडी दाखवतो। कावासाकी ZX S1000 RR। मंडळी तुम्ही बघू शकता ही आपली गाडी कावासाकी ZX RR। जरा वॉर्मअप करतो गाडीला। ते कसं लॉंग ड्राईव्हवर जायच्या आधी गाडीला कोल्ड स्टार्ट द्यायला लागतं ना। जरा आपलं तेच देऊया, चालू करून ठेवतो जरा। बंद झाली। अरे बापरे, गाडी कसा होती। मित्रांनो अशा प्रकारे आता आपण आपल्या गाडीवरून निघालेलो आहे आजऱ्याकडे। आपलं जरा आजऱ्याला काम आहे त्यामुळे निघालो आहे। आणि त्यानंतर आपल्याला संध्याकाळी आपल्या आत्याच्या मुलाचं म्हणजे आमचा राहुल दादा याच्या मुलग्याचं बारसं आहे, ते देखील तिकडे जाणार आहोत। पण आता आपलं जरा आजऱ्याला काम आहे ते पूर्ण करून मग तिकडे जाऊया। आजऱ्याला काम आहे इथं मामले वाट बघितली आलो त्या माणूस ते वरतीला। मित्रांनो आता इथे आजऱ्यात येऊन थांबलोय। माझ्यासोबत एक बाबा होते, नारायण बाबा आमचे। त्यांचं जरा काहीतरी काम होतं। आजऱ्यात पोचलो आहे पण ते कोणत्या तरी पाहुण्यांकडे गेले, ते बोलले जाऊन येतो। ZX 1000 RR नात करते काय? कशी आपली गाडी? ऊन आहे हो, खूप भयानक ऊन। गावच्या रस्त्यानं गाडी चालवायची म्हणजे वेगळीच आहे। मग तेच आता बघूया नारायण बाबा आमचे कधी येतात आणि मग ते आल्यावर एक काम फक्त झालं पाहिजे लवकर, मग जास्त लगेच। मित्रांनो सध्या आम्ही आलो आहे मंटूरच्या हॉटेलमध्ये। जरा नाश्ता पाणी चालू आहे। आपल्यासोबत आपले भाऊबंद आहेत, बाबा आपले। चांगलं आहे काय? आहे का चांगलं? जरा गरमी आहे, मी काय खायला घेतलं नाही। थंड आपलं जरा कारण सकाळीच खाऊन आलो। मित्रांनो सकाळी 9 वाजता निघालेलो
आता वाजले संध्याकाळचे 4 आणि सकाळी घरातून नाश्ता केला ते दुपारी तुम्ही बघितलं काय पिलं हां लिंबू सोडा. आणि आता इकडे किन्यात आलो आहे आबांच्या हॉटेलवर आजरा बेळगाववर किन्याला मिसळ खाल्ली जरा. मी परत येणार आहे इकडे शूट करायला आबांच्या हॉटेलचं. आता जरा घाई गडबडीत होतो म्हणून लवकर एक शॉर्ट मी सांगतोय. आमचे सुरेश आबा आहे तर त्यांचं दुकान आहे बघा. आबा इकडे बसतो आबा. हां तर त्यांचं हॉटेल आहे बघा इकडे किन्यात आजरा बेळगाव रोडला. तर सगळं मिसळ वडा चहा बिळी सगळं फरसाण हे सगळं एकदम प्रॉपर नियोजन टॉपचा विषय एकदम मिळतं इकडे. आणि कधीही तुम्हाला इकडे किन्याला आलात किंवा नेसरी वगैरे शिरसंगी कुठं आलात तर आमच्या आबांच्या हॉटेलला नक्की विजिट करा. तुम्हाला आवडेल अशी मी गॅरंटी देऊन सांगतो बघा. काय बा सर्व माल आम्ही इथं स्वतःच बनवतो. हां हे मेन आहे इकडचं. कारण का बाहेरचं कसं ते दुसरीकडून आणतात कुठलं थर्ड पार्टी काय बरोबर नसतं. आबा इकडे स्वतः मॅन्युफॅक्चर स्वतः प्रोड्युसर स्वतः मार्केटर काय बा. होय. आणि आता मित्रांनो तुम्हाला बोललेलो मी कसं की आपल्याला जायचं आहे सुळ्याला. सुळ्यातला आपल्या आत्याच्या मुलग्याचं बारसं आहे. तर आता निघतोय मी. लेट झाला आपल्याला पोचायचं दुपारी 2 वाजता. माई चला येतो बघा तरी इकडे. हां नाही येतो. चला मित्रांनो लेट झाला आहे. चालेल आबा चला येतो भेटूया पुरा. माई हसताय हो. चालेल चला येतो. मित्रांनो आता निघालोय आत्याच्या गावी जायला. काय वातावरण आहे बघा. 1 नंबर रस्ता 1 नंबर वातावरण 1 नंबर रस्ता आणि 1 नंबर गाडी 1 नंबर. खूप मजा येते खूप मजा. आजूबाजूला फुल शेती 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 शेती. अरे रस्त्याला का अगं बाई रस्ता आणि पण रस्ता झाला बघा. पाहू शकता चारों तरफ शेती शेती चारों तरफ कोरा ही कोरा आहे. जातो पटकन आत्याकडे घरी आणि तुम्हाला भेटतो. First of all, congratulations to Samad. Great achievement. अशा प्रकारे जंगी स्वागत झालं आपलं. हे आमचे भाई आ गया. होमी बाबा. होमी बाबा. येस सर. बचपन का होमी बाबा. काय काय आहे ना बरं आहे बरं. जोरात तयारी झाली. कसा आहे बंडा कसा आहे बंडा. नाच करते काय यायला लागतंय. मित्रांनो चाललो आता जरा मटणाचा मसाला बघायला. तो वाटायला दिला आहे कुठेतरी. तर मयूरदा जेवण चालला आहे मला. बघूया. सध्या मी आहे सुळे गावात. सध्या आम्ही गुवाहाटीला आहे. काय काय गुवाहाटीला. सध्या मी गुवाहाटीला आहे. गुवाहाटी काय ती झाडं काय ती डोंगर ओके मजा एकदम. पण मित्रांनो हे गाव खरंच डोंगरावर आहे बहुतेक. बघ खाली तेवढं डायरेक्ट दरीत. अच्छा इकडे ते. तर मंडळी इकडे मी सुळ्यात आलेलो मयूरदाच्या घराचा म्हणजे मटणाला लागणारा मसाला आणायला. तर इकडे आपले दादा आहेत बघा. दादा मसाला घालायचा पवारचा यो. हां तांबडा पांढरा रस्सा करणार आहे. ओके. नाव काय माझं अमोल. अमोल. आणि कुठे यायला लागते. सुळ्यात. सुळ्यात कुठे पण मराठशाळेच्या बाजूला. कसलं मसाला करून मिळतात. सगळं सगळं मटणासाठी. ओके. आणि अशा प्रकारे
कस्टमर आहेत सध्या. नमस्कार मित्र असतील पण. नमस्कार माय बायको. नमस्कार माय बायको. अरे कहना क्या चाहते हो? नमस्कार. हे माझे म्हणजे एकदम बालपणीचा मित्र, माझा अंगणवाडी पासूनचा सोबतचा, सध्या भरपूर व्यावसायिक आहे. होम सेवा सेंटर, होम मसाले आणि बाकी इलेक्ट्रिशियन सर्व प्रकारचे त्याच्याकडे सर्व आहे. इथं उत्कृष्ट दर्जाचे मसाल्याचे पदार्थ तयार करून भेटतात आणि माझा बालपणीचा मित्र असल्यामुळे मी त्याला सपोर्ट करतो. मी माझा आणि माझ्या परिवार आणि माझ्या सर्व माणसांना मिश्रण मसाले तयार करून घेऊन जायला हे करतो, कारण माझ्या बालपणीच्या मित्राच्या व्यवसायाला मी प्रोत्साहन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सध्या हे नवनिर्वाचित नवरदेव आहे. अगदी 13 तारखेला यांचं लग्न ठेवले, तरी हे व्यवसायासाठी एवढे चुकलेले आहेत की यांना टाईम नाही आहे. अशा माझ्या मित्राला सपोर्ट करा, खूप सबस्क्राईब करा, खूप लाईक करा आणि समोरच्या वीज चॅनलला लाईक करा. ओके, थँक्यू, गुड बाय. मित्रांनो, जर तुम्हाला कुठे म्हणजे मसाला वगैरे करायचा असेल सुळ्यात, तर तुम्ही या दादांकडे नक्की या. आणि तुम्हाला कुठली मार्केटिंग ॲडव्हर्टाइजमेंट जर करायची असेल तर तुम्ही मयूर पवार यांना नक्की कॉल करू शकता डायरेक्ट. आमच्याकडे सगळ्या प्रकारची मार्केटिंग ॲडव्हर्टाइज करून मिळते. यायला लागते. चांगल्या बोले अमेवा काय का काय झालंय? काय हे कांदे कापायचं कामकाज. दाजी काय झालंय? काय चालू आहे? टोमॅटो कशाला आहे? जेवणासाठी एसक्यूआर केले गोली बुकिट टिंगुळ काय बँडीत बँड बुकीत टिंगूल धोका मॅक्सिमम. दुसरा सूरज चव्हाण तयार होतोय. मामा काय झालं इथं? मटन शिजाले. ओके. आणि इकडे काय आहे? हळू उघडा. मित्रांनो, इकडे मटणाचा बेत चालू आहे. संध्याकाळी दणका. रहा नहीं जाता. आणि इकडे आमची मंडई कांदे सॅलडसाठी कापाली. कांदा टोमॅटो जरा हातभार लावूया आपण. जर व्हिडिओमध्ये तेवढे दिसते. मामा कुठपर्यंत आले आता? हा झालं आता? मग फक्त शिजायचं बाकी आहे. ओके, आता फक्त शिजायचं बाकी आहे मित्रांनो. तर मित्रांनो, या ठिकाणी बाळाचा पाळणा पण आला आहे. तुम्ही बघितला. ही प्रथा असते दुसऱ्या गावात, म्हणजे वहिनींच्या गावावरून हा पाळणा आणला जातो बारशाच्या दिवशी. आणि आता सगळी वहिनींची मंडळी इकडे जमली आहेत. आता सगळं कार्यक्रम प्रोग्राम वगैरे इकडे होणार आहे. आता त्याला हे पाहिजे. आता देवार का ना? देवारात ना ते आपल्याला भाई लोग भयानक गडबड झालं. भयानक गडबड. इकडे बाहेर सगळी पब्लिक बसली आणि आमचा नवरदेव काय कळणार, त्याला काय कळणार झालंय काय चालू आहे काय नाही. दाजी काय नाही. हा व्यवस्थित येऊ दे गाडी, येऊ दे गाडी. जरा लई काही गडबड चालू आहे. मेन कोर्स
येऊ दे गाडी, येऊ दे गाडी आरामात, येऊ दे गाडी आरामात. काढालो रे, येऊ दे. हा तू रे इकडे पुढे पुढे चट 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 चट. भयानक गडबड पब्लिक फुल जेवायला बसली इकडे, तिकडून लांबपर्यंत आहे. लाईट कमी आहे रे. कसं आहे? ऑनगोइंग टेस्टिंग मटन. एका वर्षाने खाल्लं बरोबर, एका वर्षाने. ह्याच घरात मी लास्ट टाइम खाल्लेलं आणि ह्याच घरात परत खाल्लं. मित्रांनो सगळा पाळणा वगैरे झाला, जेवणच्या 2 पंक्ती झाल्या आणि आत्ता आठवलं फटाकडे वाजायचे राहिले. वाजव आणि परत लेट होत आहे. आता दादा इकडे आलाय, वाजून सोडूया लवकर. कुठे गेलं बघा, कुठे गेलं. कुठलं मित्रांनो सध्या आपली ड्युटी लागली आहे इकडे आमटीवाड्याला. आमटी काढतो इकडून आणि परत आपण जायचं आमटीवाड्याला. सध्याची ड्युटी आमटीवाड्याची आहे. बघूया थोड्या वेळानं आता काय कोशिंबीर भात बीज कसली ड्युटी लागते बघूया. चला भांडे घेऊन जाऊया बाहेर. इकडे बघ ना मी ओके भात भात कॅमेरा भात. कुठली वी तू हिंदी की सर नाही. भात तर मित्रांनो आपण आजच्या दिवसाचा पूर्ण कार्यक्रम झाला आहे आणि आता बसलो आहे. तर दिवसभर आपल्याला अंशे पप्पा म्हणजे आमच्या आत्याचा मुलगा सोबत आपण भेटलो नाही, बोललो नाही जास्त. त्याला काम होतं. तर आता आम्हाला गावला येतो, त्याला एकदा विचारून घेऊया आजचा दिवस कसा होता, कसं काय झालं कार्यक्रम. राव दादा काय भावा, कसं काय आता दिवसभर धावपळ झालेली आहे. माझी भाची पण आता झोपलेली आहे. काल आम्ही सलग 2-3 दिवस झोप नाही आम्हाला, माझ्या भाचींना पण झोप नाही. आमच्या घरी जो खंडोबाचा लंगर असतोय तर त्याच्यामुळे आम्हाला काल रात्री म्हणजे कालचा दिवस पूर्ण त्या मित्रांनो आता आम्ही बसलो जेवायला. रात्रीचे 11:30 वाजलेत. ताट एकदम भरले बघा. काय काय दादा ए भाई लोग जेवा दणका देवा दणका. भात बाय गर्दा उडा के जाय काय ते काळी
काळीच देऊ रे मित्रांनो जेवतो दाबून आता नको नको आपण किती वर्षानंतर मटण खायला येस 1 वर्षानंतर का नको नको आणि लागले घेतो का भात इथं बाय मित्रांनो भावा पांढरासा भेटेल का? आता सगळा कार्यक्रम झालाय सगळं आवरलंय आता आम्ही शेवटचे जेवतोय आता व्हिडिओ संपवतो इथे तर तुम्हाला आजचा गावातला व्हिडिओ आवडला असेल तर मंडळी सॅम दी ब्लॉगर या यूट्यूब चॅनलला नक्की शेअर करा लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका या मागोमाग देखील पुन्हा एकदा अजून एक ब्लॉग येणार आहे त्या ब्लॉगसाठी तुम्ही सबस्क्राईब बटनचं बेल आयकन दाबायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये धन्यवाद ए भाई लोक बाय तरी बोला चंद्रा